नमस्कार मंडळी, तर मी आज बनवत आहे खोबऱ्याच्या सारणापासून खुसखुशीत करंजी। तुम्ही बघू शकता किती छान करंजी तळली गेलेली आहे। त्यासाठी मी परातीत थोडा मैदा चाळून घेतला, 1 वाटी रवा आणि थोडेसे मीठ हे सर्व एकत्र मिक्स करून घेतले। दुसरीकडे एका छोट्या पातेल्यात तुपाचे मोहन ठेवले, ते या पिठात ओतून घेतले आणि चमच्याने हलवून घेतले। दुसरीकडे एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आणि गरम पाण्यात हे पीठ व्यवस्थित मळून घेतले। चमच्याने हलवायचे आधी आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे। पीठ मळून झाल्यानंतर थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवायचे आणि मी इकडे करंजीचे सारण बनवले आहे। पिठाचा छोटा गोळा घेऊन छोटीशी पोळी लाटून घ्यायची आणि करंजीच्या साच्यात ही पोळी ठेवायची। नंतर टाकायचे करंजीचे सारण आणि हळूनच करंजी कापून घ्यायची, व्यवस्थित कापून घ्यायची, फुटली नाही पाहिजे। फुटली की तेलात करंजी फुटते आणि तेल काळे होते। अशा प्रकारे दुसरीकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवले आहे। मंद आचेवर करंजी व्यवस्थित तळून घ्यायची। तेल जास्त गरम करायचे नाही, करंजी फुगल्यासारखी होते आणि कडक होत नाही। मंद आचेवर तळून घ्यायची करंजी, एकदम छान होते, एकदम खुसखुशीत। तुम्ही बघू शकता किती छान तळली गेलेली आहे। या ठिकाणी आपल्या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत। धन्यवाद।